पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझा असा विश्वास आहे की जेव्हा स्त्रिया प्रगती करतील तेव्हाच आपला समाज प्रगती करू शकेल। ज्या देशातील स्त्रिया साक्षर असतात तो देश जगात आघाडीवर असतो। तू एक चरित्रहीन स्त्री आहेस, तुझे दुसऱ्या पुरुषांसोबत संबंध आहे। गावकऱ्यांनो, आजपासून या बाईशी कोणीही कुठलेही कसल्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत। इतकंच नाही तर पाणी सुद्धा द्यायचं नाही। एका बाई बरोबर कोणी असं वागतं का कधी? एक काम करूया, त्या काकूला घरला आणूया। तुला आता मारून टाकीन। हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जातीमुळे ती 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 स्वतःच नाही यायची आपल्या जवळ, आणि दुसरी गोष्ट आपल्या समाजातल्या लोकांनी कळलं की आपण त्याची मदत केली तर मारून टाकतील आपल्याला। आज थंडी लय आहे। अरे थंडी सोड, ते बघ हिला पांघरून कोणी दिलं? हिला पांघरून कुणी दिलं? इथं कोण आहे? इथं कैवारी? हे नाव सांग त्याचं, ज्याने तुला हे पांघरायला दिलं। ज्यानं कोण हिला पांघरून दिलं ना व, त्याला आम्ही आत्ताच्या आत्ता आमच्या समाजातून बाहेर काढून टाकू, म्हणजे परत कोणी असं करण्याची हिम्मत करणार नाही। अगं सांगशील की नाही? आणि जर मला कोणी विचारलं तर मी काय सांगू? काय बी सांगू नका, समदे विचारत पडतील, म्हणतील कुणी दिलं पांघरून। अगं तोंड शिवलं की काय तुझं? अगं खरं खरं सांग, कोणी दिली तुला ही गोधडी? नीट बस की जरा। ताई, एक पांघरून दिसना झालंय, पाहिलं का? कुठे जाणार आई? हितच तर होतं रातभर, म्या तर इथंच पाहिलं होतं। रातच्याला भीम त्या बाईला देऊन आलाय। काय काय म्हणलीस तू? तुला कसं माहिती ताई? रातच्याला जेव्हा आम्ही परत येत होतो तेव्हा ती बाई तेच पांघरून बसली होती। हे पोरग म्हणजे ना, केवढं भी समजावा, डोसक्यातच घुसत नाही त्याच्या। गरजेचं नाही की त्याला समध्या गोष्टी आपणच समजायला पाहिजे। काही गोष्टी त्याच्याच त्याला समजून घेऊ दे। त्यानं जे बी केलंय ते एकदम बरोबर केलंय। त्यानं उचललेल्या प्रत्येक पावलाला टोकलंच पाहिजे असं नाही। तुळसा, मंजुळा, चला पांघरून वाळत घालूया। ऐका मीरा,
डबा दे ना. वय भाऊ बस 2 मिनिटं. भाऊ तुला तर माहिती आहे ना येळ किती खराब आहे. पोरींना नेहमी काय ना काय सोसावंच लागतंय. मला इतकंच सांगायचंय की तू काय बी करून गंगाला तिच्या सासरी लवकर धाडून दे. माझी इच्छा नाही की तिनं माझ्यासारखं माहेरीत पडून राहावं. तसं काय बी होणार नाही. तू काळजी नको करूस. अरे रामजी, रामजी, कामावर नाही जायचं का? योरंग कसला लागलाय? काम करताना लागला सर. रामजी, हा, नमस्कार वहिनी. नमस्कार नमस्कार. ते रामजी. हाय की नाही म्हणजे भाऊजी तुम्ही दोघं कसलं काम करताय? अहो वहिनीला भारी काम आहे ते. दुकानात जे कोण गिऱ्हाईक येतात ना ते उधारीवर घेऊन जातात. बस त्यांच्या उधारीचा हिशोब ठेवायचा असतो. काय चाललंय मीरा? दे की लवकर, उशीर होतोय. भाऊ अरे भाकरी चुलीवर आहे की. अहो पण भीमाचं बाबा तर काही वेगळंच काम सांगत होती. हा हा हा, आम्ही गेलो होतो त्याच कामासाठी, पण शेठजीने दुसऱ्या दिवशी वेगळंच काम सांगितलं. असं ते काय म्हणतात ते कामाला? मी तर एवढं शिकलो नाहीये. अरे रामजी, तूच सांग ना वहिनीला काय काम आहे ते आपलं. सांगा की. सामानाची ने-आण करणं. वय वहिनी, हेच काम आहे. वहिनी ते बोरे उचलण्यापेक्षा चांगलं काम आहे. चला चांगली गोष्ट आहे. मीरा हाटीप लवकर, आणतो डबा. उशीर होतोय. चल 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 चल. आता उगाच उशीर होईल तर हे बी काम हातचं जाईल. चल 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 चल. यात असं लिहिलंय की तुझ्या गंगाताईची तब्येत खूप खराब आहे आणि तिची तब्येत दिवसेंदिवस खूप खालावत चालली आहे. भाऊजी तुम्ही लवकरात लवकर घरी या. वय गुरुजी, म्हणजे भाऊजी हे वाचून लगोलग इकडे येतील आणि ते इकडे आल्यावर त्यांच्याशी सविस्तर बोलता येईल. मग भीम तू एक काम कर, हे पत्र लवकरात लवकर जाऊन पत्रपेटीत टाक. ठीक आहे? हे घे. पत्रपेटी इथे जवळच्याच गावात आहे. बाकी समजा ठीक आहे ना गुरुजी? हो भीम, सर्व काही ठीक आहे. तू पत्र टाकून ये. ठीक आहे? चल भीम, मी अभि तुझ्या संग येतो. आनंद दादा राहू दे, मी असा जातो आणि असा येतो. उद्या त्याला हळूच धक्का द्यायचा उंचावरून. मग त्याचे हातपाय तुटतील आणि जर हातपाय तुटलेले असतील तर तो परीक्षेत बसूच शकणार नाही. हा भीम माहित नाही कुठं गेला, कुठंच दिसत नाहीये. जाऊ दे, तू येईपर्यंत मी इथंच वाट बघतो. आंबेडकरजी, अहो तुम्ही तर भीमरावचे कौटुंबिक गुरुजी झाला आहात. गुरुजी असं अजिबात काही नाहीये. तो मुलगा खरंच खूप मेहनती आहे आणि एक शिक्षक म्हणून माझं परम कर्तव्य आहे की मी त्याच्या अडचणी जाणून घ्याव्या आणि त्यावर उपाय सुचवावा, ज्यामुळे तो मोकळेपणाने त्याचं लक्ष अभ्यासावर लावू शकेल. तुम्हाला समजत नाहीये,
हा जो तुमचा मेहनती विद्यार्थी आहे ना भीमराव, याच्या वडिलांशी तुम्ही काही करार तर केला नाही ना? हेच विचारत होतो मी. हे जे अस्पृश्य लोक असतात ना, ते आपल्या फायद्यासाठी काहीही करू शकतात. लाज नाही वाटत तुम्हाला? एक शिक्षक असून असं बोलताय तुम्ही? माझ्यासोबत त्यांचा काय करार होऊ शकतो? मला माहित नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीचा विचार करता. गुरु शिष्यांच्या नात्याबद्दल इतके घाणेरडे विचार आहेत तुमचे. हे जाणून मला खूप वाईट वाटलं. हे माझे विचार नाहीयेत आंबेडकर गुरुजी. अहो, त्यांची जातच तशी आहे, त्यांच्या स्वभावातच असं असतं. ते काही करू शकतात. तुम्हाला तुमचा स्वभाव दिसत नाहीये का? किती घाणेरडे विचार आहेत तुमचे, आणि तुमचे हे विचार तुमच्या जवळच ठेवा. माझे विचार एकदम घाणेरडे आणि तुमचे विचार एकदम पवित्र. वाह! एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी माझ्या विचारांना मर्यादित नाही ठेवणार, सगळीकडे पसरवणार. मुलांनो या, इथे या. मुलांनो इथे या, सर्वांनी इथे या. मला एक सांगा मुलांनो, हे आंबेडकर गुरुजी भीमरावला एवढा जीव का लावतात? भीमराव भीमराव का करत असतात? हे तर माहित नाही गुरुजी, पर त्यांचा लय जीव आहे त्याच्यावर. मग मला सांगा की तुम्ही भीमरावचे कोण लागता? मामा आहात, मावसा आहात की काका आहात? सांगा सर्वांना, कोण लागतात तुम्ही? मुलांनो तुम्ही जा तुम्ही. कुणी नाही जायचं. यांचं उत्तर ऐकल्याशिवाय इथून कोणी हलायचं नाही. चला सांगा, तर कोण लागतात तुम्ही? डोकं फिरलंय का तुमचं? मुलांच्या समोर अशा गोष्टी करताय? आमचं डोकं तर फिरणारच ना आंबेडकर गुरुजी. चांगल्या घरातल्या मुलांना सोडून तुम्ही त्या भीमरावाच्या नाताला लागलात. आता बोला, आता बोला ना. काय चाललंय सगळं? इतका दंगा का करताय तुम्ही लोक? गुरुजींनाच विचारा. मला का? तुम्हीच सांगा ना. या सर्व मुलांनाही कळेल आणि आपल्या उपमुख्याध्यापकांनाही कळेल की तुमचे भीमरावशी काय नाते. अनुशासनहीनता आहे ही. आखाडा नाहीये, शाळा आहे ही. तुम्ही दोघं ऑफिस मध्ये येऊन भेटा मला. ए थांब. हा काय अधर्म करतोयस? पत्र आत टाकतोय. रामजीचा मुलगा या पेटीत पत्र टाकू शकत नाही. या पेटीतून आम्हा फक्त स्पृश्य लोकांची पत्र जातात. तुम्ही लोक जर तुमची पत्र टाकली तर आमची पत्रपेटी दूषित होईल, समजलं? पर हे पत्र टाकणं गरजेचं आहे. कृपा करून टाकू द्या की. एवढंच गरजेचं असेल ना तर जा, पळत जा आणि पत्र देऊन ये. अरे हे काय करतोयस? जर तुम्ही मला पत्र टाकू नाही दिलं तर मी हितच वाट बघीन. आणि जेव्हा तुम्ही घरला जाल तेव्हा मी या दगडानं ही पेटी तोडीन, समधी पत्र बाहेर काढीन आणि फाडून फेकून देईन. जर माझं पत्र जाणार नसेल तर कुणाचं बी नाही जाणार. आणि मी खरं बोलतोय, खोटं नाही बोलत. हा नाही ऐकणार. तुम्ही याच्या चिठ्ठीचं शुद्धीकरण करून टाका. ठीक आहे, पण त्याचं शुद्धीकरण करावे लागेल. शुद्धीकरण? हो, ते पत्र तिथे खाली ठेव जमिनीवर.
बघा कोणाचा पोरगा आहे, उचला याला. अरे अरे थांब थांब, तू तर हिरो आहे, याला कोण हात लावत? बाबा हे तर रामजी सकपाळाचं पोर आहे. अरे दादा याला लय लागलंय. अरे पण याला उचलावं लागल ना. अरे कोण उचलेल ह्याला? परत शुद्ध व्हायला लागल. अरे भावा तुझं शेत खराब झालं. अरे कोणीतरी उचला याला. आमच्या शेतात मरल तर आमचं शेत शुद्ध करून टाकल. ए पोरा, अरे तू स्वतः उठ आणि जा इथून. तुला काय माझं शेत गावलं होतं का मारायला? चल्ली किथून. अरे कोणीतरी शाळेत जा, त्याच्या घरी जा. हा पोरगा मरतो इथं. वय वय जा जा. चला 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 चला. कसं आहे ना रामजी, एखाद्या कामाची सवय केली की हळूहळू त्यात मन रमतं. आता यो रंग लावणं उतरवणं पण नवीन नाही राहिलं, होय ना? अरे कसल्या विचारत आहेस तू? केव्हापासून मी बडबडून राहिलो आणि तू काही बोलत नाहीस. अरे रंग नाही लावणार काय? बाहेर बघ जरा, बाजार भरलाय. आवर लवकर. पुरंजन, आज माझं मन लागणं झालंय. म्या घरला जातो. घरला जातो? अरे रामजी, अरे ऐक तरी. अरे रामजी ऐक तरी. रामजी. अरे रामजी थांब. आता आलास ना, आता परत चाललास. असं काम करणार आहेस वय? माफ करा शेठजी, आज जरा जीव घाबरा झालाय बघा. आज मला समजून घ्या. येतो म्या. अरे रामजी, अरे हे रामजी. काय झालं? अहो तुमचं पोरग भीम इकडे शेतात पडलाय. याला लय दुखापत झाली आहे. भीमा काय झालं त्याला? काय 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 झालं भीमाला? कुठे आहे तो? कसा पडला तो? हा सांगा ना. आता काय बी विचारू नका, त्याला लय दुखापत झाली आहे. चला लवकर. नाही मी जाऊन येते. हा लवकर जाऊन बघ. तुम्ही दोघं जे वागलात ते खूप लाजिरवाणं होतं. एक शिक्षक असून मुलांसमोर भांडता तुम्ही? काय शिकतील मुलं तुमच्याकडून? आणि उद्या समजा मुलं भांडू लागली तर कसं अडवणार त्यांना? किमान शाळेत तरी तुम्ही मर्यादेचं भान ठेवा जरा. मला नाही, यांना सांगा. मुलांसमोर घाणेरड्या गोष्टी करून कुणाच ठाऊक काय सिद्ध करायचं होतं यांना. तुम्ही मर्यादा ठेवणार नसाल तर घाणेरड्या गोष्टी होणारच ना. मर्यादेत मी नव्हतो की तुम्ही नव्हता? मुलांच्या समोर मामा मावसा काका हे सगळं कोण बोलत होतं? हा मग संपूर्ण शाळेत तुम्हाला फक्त एकच विद्यार्थी दिसतो, तो म्हणजे भीमराव. तुम्ही जर असंच त्याला चिकटून राहिलात तर नात्याबद्दल बोलणारच ना. गप्पा बसा तुम्ही. आणि आंबेडकर गुरुजी, तुम्ही अशी कामं करूच नका ना ज्यामुळे लोक तुमच्यावर आरोप लावतील. हे बघा साहेब, मी असलं कुठलंच काम केलं नाहीये. तरीही तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्ही मला शिक्षा करू शकता. पण यांनी देखील काही चांगलं काम केलेलं नाहीये. यांनी मुलांसमोर एका शिक्षकाच्या आणि शाळेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवण्याचं काम केलंय. याला कारणीभूत तुम्ही आहात. तुम्हा दोघांनाही शाळेतून एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात येत आहे. जाऊ शकता तुम्ही दोघं. गुरुजी लवकर चला. जेव्हा भीम पत्र टाकून येत होता तेव्हा कुणीतरी ढकललंय. त्याला लई दुखापत झालीये. बाळा दादा गेलाय. तुम्ही बी चला की. चला लवकर. चल चल. होय.